काही मस्त धबधबा आहे मग आयला. आपल्याला इकडे एक साप दिसलेला आहे. काहीच ऑफ रोडिंग चालू झालेली आहे. वर्गात आल्यासारखं वाटतं भाई. काय पूल आहे गाईस. एक महिना कुठे बाहेर पडणार नाही राईडसाठी. माझी इच्छा पूर्ण भरली इकडे येऊन. काय पाहिजे एक मस्त बाईक आणि असे निवांत मोकळे रस्ते, आजूबाजूला हिरवळ. सो गुड मॉर्निंग गाईज. गुड आफ्टरनून बोलायचे वेळ आले. 11:15 वाजले आणि आज तारीख आहे 27 जून. तर काल आपण इकडे पोचलो दुपारच्या आसपास. आरामात वर्क फ्रॉम होम करता येतं. आणि त्यानंतर आपण इकडे आलो, थोडा रात्री जेवलो, रेस्ट वगैरे केले, भावांसोबत जरा बाहेर गेलो. आणि आज सकाळी म्हणजे आता सकाळ काय दुपार झाली आहे, 11:15 वाजलेत. आणि आता आपण जाणार आहोत कुंकेश्वरला. तर कुंकेश्वर एक मस्त बोलतात ना मंदिर आहे, जे समुद्राच्या लगतच लागून आहे. आणि आता कसं काय होतं आहे, मी आय गेस सेकंड टाईम तिकडे चाललो आहे. आपल्यासोबत ॲज युज्युअल जो आपल्यासोबत आला तो गण्या आहे. आणि आता आपल्याला अजून एक भाऊ जॉईन झाला आहे, त्याचं नाव ओम्या आहे. तर बघूया कसं काय तिकडचं आपल्याला शूट आणि डॉक्युमेंट करता येईल. आशा करूया आता पाऊस नाही पडायला पाहिजे, जेणेकरून आपला हा ब्लॉग आहे तो पूर्ण पद्धतशीर झाला पाहिजे. बोले तो झकास. गाईस तुम्ही बघू शकता इकडे या लोकांनी केलेली आहे मॅगी, चुलीवरची मॅगी. आणि आपला शेफ आहे गणेश पवार आणि ओम्या. बोल काहीतरी. ओम्या मॅगी खात नाही. ओम्याला काय पाहिजे, तुला काय पाहिजे खायला? वडापाव खाणार आहे. भाई तू ऑलरेडी चांगलं दिसतो. कपड्यांची गरज नाही तुला. अरे खरं कपड्यांची गरज नाही तुला. काय आलं संध्याकाळी? मजेत सगळं मजेत. तुझ्या घरी तू कसं आहेस? पता नाही, मी गाडी घेऊन आलो मुंबई टू कोकण. हां रात्री निघालो आणि 11-12पर्यंत पोचलो. आरामात आलो. आता चाललो जेवायला बाहेर. हां आता कुंकेश्वर करणार, नंतर मग तिकडचं बघू काय बघायला भेटलं तर. नंतर देवगड ना, कुंकेश्वर देवगड. ओके चल, काळजी घे. एक बसून घे. काय बॅग छोटीशी भारी तुझ्यासाठी. ते पाठी बसवायचं असतं ते. हा ते काय असतं, टॉप बॉक्स ना. टॉप बॉक्स नाही, मग छोटीशी बॅग बसून घे. सामान ठेवायला. हा काय असेल ते. आणि ती ट्रॅव्हलसाठी लय भारी पडेल तुला. मजा नाही ना सायलेन्सरमध्ये. सायलेन्सर तुला कंपनी आहे रे. आता त्या गाडीपेक्षा या गाडीचा सुपर चांगला पडला. चला ए गपरे. गणपती बाप्पा मोरया. सो गाईज आता आम्ही निघालो आहे. 12:30 वाजले. 12 वाजता निघायचं होतं आपल्याला, बट 12:30 झाले. मॅगी वगैरे खाल्लीच राहता आम्ही. आणि आता आम्ही निघालो आहोत कुंकेश्वरला. हा रस्ता काहीच खूप मस्त आहे. हाच नाही, गावाचे रस्तेच खूप मस्त असतात मित्रांनो. काहीच आपल्याला, मला असं वाटतं ना, आपल्याला पूर्ण सेटअप घ्यायला लागणार जर आपल्याला चांगले व्हिडिओ पाहिजेत ना. म्हणजे आता मान्सूनच्या व्हिडिओसाठी भाई सगळं वॉटरप्रूफ पाहिजे, तर त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आपल्याला भाई. बस तुम्ही लोकांनी सपोर्ट करा, घ्यायला काय हरकत नाही आपल्याला. तर बघा हा मॉर्निंगचा आपला रस्ता आहे. आणि तो ओम्या आणि गण्या त्यांनी अजून एक बुलेट घेतली आहे. लाईफमध्ये प्रत्येक एक्सपिरियन्स घ्यायची असतात आणि त्या एक्सपिरियन्समधनं आपण काही ना काहीतरी नवीन शिकत असतो. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. वर्षातनं 2दा किंवा 3दा ट्रिप झाल्याच पाहिजे गावासाठी. हे आता मला रिअलाइज झालं आहे. काय पूल आहे गाईस. भाई मी ना किती आनंदित आहे ना हे मलाच माहिती आहे. आणि जर माझ्या आवाजामुळे तुम्हाला कळत असेल मी किती आनंदी आहे, प्लीज लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब जर तुम्ही कोकणकरी आहात तर. कोकण आता पलट झाला आहे गाईस. तिकडे तुम्ही बघू शकतात काय निसर्गरम्य वातावरण झालं आहे भाई साहेब. गाईजीकडे पूर्ण विषय झाला आहे. 2 भाऊ आणि दोघांकडे बुलेट. पूर्ण विषय नादच करायचा नाही.
चल मग पाटी. असं काय हिरवगार दिसलं ना भाई तर मला गवतात लोळायची खूप इच्छा होते. गाईस तुम्हाला ना असं हिरवगार गवत दिसलं ना पावसात लोळायची इच्छा होते की नाही ते सांगा. ही माझी अशी सस्ती नशेत गवतात लोळायची. गाईज यार मजा आ गया है भाई. मला काय जो फील येतो ना गाडी चालवताना, हा कव मस्त आहे आणि हा समोरचं बघा तुम्ही कसं वाटतंय. मस्त वाटतंय, ह्यूज वाटतंय. हो भाई नाही भाई नादच खुळा. व्हॉट हॅपन ब्रो. हा आतमधून असा रस्ता होतो गाईज. इकडे विजयदुर्ग किल्ला, विमलेश्वर मंदिर. गाईज आता मी 1 महिना कुठे बाहेर पळणार नाही राईडसाठी. माझी इच्छा पूर्ण भरली इकडे येऊन. एका रायडरला काय पाहिजे असतं गाईज, काय पाहिजे असतं. एक मस्त बाईक आणि असे निवांत मोकळे रस्ते, आजूबाजूला हिरवळ. काय पाहिजे भाई रायडरला, अजून काय पाहिजे. आणि हा मॉन्सूनचा सीझन अजून. अरे सोने पे सुहागा हो गया गाईज. मित्रांनो आपली एक कम्युनिटी वाढते गाईज. 173 आय गेस आपले सबस्क्रायबर झालेले आहेत. तर आपल्याला लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढवायचे आहेत. आता ते कसे वाढवायचे आहेत मला माहीत नाही. तुम्ही सपोर्ट करा. त्यामुळे मला ॲक्च्युअली काय होतं म्हणजे मोटिवेशन भेटतं भाई. म्हणजे लोक आपल्याला बघतात आहे, ॲप्रिशिएट करतात आहे. त्यांना आपण काहीतरी चांगलं घरबसल्या दाखवू शकतो आहे. अजून काय पाहिजे गाईज. देखा बघा काय हिरवळ आहे गाईज, काय हिरवळ आहे भाई यार. स्वर्गात आल्यासारखं वाटतं भाई. चायला विजलेले रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे. मन माझं पूर्ण तृप्त झालंय. काही बोलण्याची आशाच राहिली नाही यार. काहीच ऑफ रोडिंग चालू झालेली आहे खतरनाकवाली, जी की खतरनाक नाही आहे पण आहे. पेट्रोल आहे काय. माझं 3च आहे. आधी मंदिरात जाऊ की आधी वॉटरफॉल करूया. आपण या रोडने यायचं नाही, मग दुसऱ्या रोडने यायचं. ठीक आहे चालेल करूया ना. चल नारळी झाडं मस्त असतात काय इकडे, समोर बघू शकतात. मस्त वाटते ना. म्हणजे हा एक हे ज्यांचं घर असेल ना भाई, निसर्गरम्य वातावरण आहे. मस्त यार मस्त. काय आहे यार. पेट्रोल पंप आहे का इकडे जवळ. नाही आहे. कुठे भेटेल मग. गावात भेटेल ना. ओके चालेल थँक्यू. कुठे. अरे मित्रांनो आपल्याला इकडे एक साप दिसलेला आहे, तुम्ही बघू शकता. गेला 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 गेला. तिकडे साप चाललाय. हां ते पण तिकडे गेला. नाग होता. फोटो काढला का. सही आहे सही आहे. चल गाइस बलम पिचकारी तूने मुझे मारी, सीधी साधी छोरी शराबी हो गई गाइस. आई शपथ तुझ्यावर प्रेम करत मेरी जाना. तर गाईस तुम्ही बघू शकतात हा आतमध्ये असा रस्ता चालला आहे. इकडे त्यांनी काय नाव वगैरे लिहिले, काय वनविभाग आहे. वनविभाग सावंतवाडी आणि वनपरिक्षेत्र कणकवली. आतमध्ये रस्ता चालला आहे असा धबधब्याला. ऑलरेडी इकडे 2-3 गाड्या लागल्यात. आणि काय आपल्या 2 रॉयल एनफिल्ड आहेत. ही बुलेट आहे 350 आणि ही आहे क्लासिक 350. आणि याच्यामध्ये नवीन सायलेन्सर लावलं आहे. काय ते मुंबईमध्ये असं अलाउड नाही यार एक्झॉस्ट चेंज करायला. फिटावून छोटी बेबी झोप बसली आहे मस्तपैकी. टाटा बाय बाय. हां चालू आहे. काय घेतलं नाही बोलले ते. आता चालू केलं आहे विनू कॉम्प्लेक्स फिल्म्स बाय साहिल. सध्या हा तुम्ही धबधबा चेकआउट करा भाई. ह्यूज आहे ह्यूज. काय मस्त आहे भाई साहब. काय मस्त धबधबा आहे. मग चायला भिजायची इच्छा झालेली आहे तुम्हाला तर भिजू शकता. काय धबधब्याचं नाव आहे मंचे ना. मंचेचा धबधबा. हिरव्यावर पाहिजे नका. हिरव्यावर पाहिजे नका. इकडे पाहिजे. गाईज
भिजण्याची खूप इच्छा झाली आहे मला, बट आपण घातले ना बाबा पूर्ण, त्यामुळे आपण भिजू शकत नाही ना. आपल्याला जायचं कुंकेश्वरला.